नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता पुरुषोत्तम मास सुरू आहे आणि जावयाला अधिक मासातलं वाण द्यायचं राहिलं आहे. चला झटपट अनारसे बनवूया. अगदी झटपट होणाऱ्या अनारशांची रेसिपी मी आज शेअर करते आहे. बघा किती छान जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे आपले तयार झालेले आहेत. सुरू करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ, पाऊण कप किंवा त्यापेक्षा कमी गूळ घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया आणि अगदी 2 ते 3 चिमूट खायचा सोडा किंवा इनो सॉल्ट घातलं तरी चालेल. इथे मी वेलची पूड घातली आहे आणि मिक्सरला आपण हे छान मिक्स करून घेऊया. चिकट गूळ असेल तर पाणी घालण्याची गरज नाही आहे. जर पावडर गूळ असेल तर अगदी 2 चमचे पाणी घालून असं आपण पीठ त्याचं तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. बघा किती छान सॉफ्ट पीठ झालेलं आहे ना. ह्याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास झाकून आपण ठेवूया. पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. बघा गोळा होतो आहे छान त्याचा. आता आपण अनारसे करायला सुरू करूया. एका ताटामध्ये मी खसखस घेतलेली आहे. आपण छोटा गोळा जेवढा आपल्याला अनारसा थापायचा आहे ना तेवढा गोळा घेऊन खसखस लावूया एका बाजूला आणि छान 2 बोटांनी ते अनारसे पसरवून पातळ करूया. बघा आपला अनारसा किती छान झालेला आहे ना. अजून एक बनवूया. खसखस एका बाजूला लावायची आणि अगदी 2 बोटांनी सॉफ्टली त्याला पसरवायचं. चला इथे मी तूप तापत ठेवलेलं आहे. आपण अगदी मंद गॅसवर मंद आगीवर हे अनारसे त्याला वर तेल सोडत अगदी मंद आचेवर छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. बघा अनारसा आपला कसा छान फुगला आहे, म्हणजे ह्याला आत अगदी छान जाळी धरली असेल. असेच आपण बाकीचे पण अनारसे तळून घेऊया. बघा किती मस्त दिसत आहेत ना. मी एक मोडून दाखवते. बघा आत किती छान खुसखुशीत झालेला दिसतो आहे ना आणि जाळीसुद्धा आलेली आहे त्याला. मस्त अनारसे आपले सगळे तळून झालेले आहेत आणि आता आपण ते छान सजवूया आणि जावयाला देण्यासाठी तुमचं हे वाण अगदी झटपटीत होणारं अनारसे तयार आहेत. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.